सर नमस्कार. नमस्कार. आता आपण गायीसाठी काय वापरताय? मिल्क चार्ज 1 वर्ष झालं. काय काय बदल झाले तुम्हाला? लय बदल झाले तुम्हाला. डॉक्टर गोट्या वेळेचा बंद झाला, फक्त गाय लावण्यासाठी डॉक्टर येतोय. बाकीचे केमिकल चार्ज ते बंद केले सगळं. पहिले काय चालत होता? सगळं आता मिल्क चार्ज वापरताय. हा. हिला धुली काय तुम्ही? महिना दीड महिना झाला दिलेली त्याला. ती धुतल्यासारखेच काय दिसते? ते चमक मिल्क चार्जची तेल लावल्यासारखे. तेल लावून दिसते. मग खाण्यात बदल झाला, दुधात बदल झाला. दुधामध्ये? हा, दूध वाढलं त्याचं. बर. पहिला फॅट मध्ये सगळ्यात बदल झाला. सगळ्यात फास्ट रेट त्याचा डेअरी लागते पूर्ण. किती? 5 फॅट लागते त्याला. बर. किती देते दुधी? काय दुधा 24 लिटर चालते. किती महिन्याचं कालावड आहे ती? 2.5 महिन्याचे. 2.5 महिन्याचं? हा. वाटतंय का 2.5 महिने असल्यासारखं? बघा ना तुम्ही आता काय ते नक्की बघा तरी कसं आहे. एकदम ते गुटगुटीत आहे. असं जनरली आपण बघितलं कालावड तर कसं राहतं? अहो ते चित्र सारखं तुम्हाला कोण असं बनवा येणार नाही असं हा. काढ फोटो काढायचं म्हणून 100% तुम्हाला बदल दिसतोय मिल्क चार्ज चालू केल्यापासून. आपल्या माशी तर दिसते शेण बघ कसं पण कुठंच नाही. तर आपण इथे शेण पण बघू शकतो, एकदम घट्ट आहे. बरोबर का? हा ना. आणि गाय घाण पण नाही, धुतल्यासारखं एकदम दिसते. त्याचं गाय वेळेवरच गाभ बनली राहते, गाभ धरते वेळेवर. मग अशी म्हटली 7 महिने कंटिन्यू दूध देते म्हणे. हा, 7 गाभ बनला मग 7 दूध देते होय. ती लावल्यापासून. आता जनरली 2-2.5 महिने फुल चालते. काय पण चालत असते पण आपलं मिल्क चार्ज चालू केलं म्हणून फास्ट चालते ना. आता ते कसं मोबाईल चार्जिंग संपल्यावर कसं ते बॅटरी ट्यून करते, हा. तसं मिल्क चार्ज चालू केलं की चार्जिंग झाली गायांना. बरोबर. हा, म्हणजे मिल्क चार्जर म्हणजे जनावरांसाठी चार्जिंग साठीच काम करते. चार्जिंग साठीच काम आहे तुम्हाला. बरोबर. ऊर्जा देते त्यांना. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? आणि इतर शेतकऱ्यांना प्रत्येकाने हे करायला मिल्क चार्ज वापरलं पाहिजे. चार्ज वापरा पाहिजे. ओके, चाल ठीक आहे, धन्यवाद.